करण्याआधी आपल्या गाडीवर समाज बांधव व भगिनींचे दुःखद निधन झालेल्यांना सभागृहातर्फे 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कोरमअभावी सभा तहकूब करून त्याच ठिकाणी सभा अर्ध्या तासाने सभेचे कामकाज अध्यक्ष श्री युवराज जाधव यांच्या संमतीने 8 सभेचे कामकाज सुरू करण्यात आले। ओपनिंग बॅलन्स बँक पासबुक 1/4/2024 पासून 9,46,725 एकूण जमा खर्च 54,469 कार्यालयीन खर्च व उद्घाटन खर्च 1,49,845 गुण गौरव खर्च 1,16,447 वित्तीय जास्त असेल पुढं दातृत्वाची भूमिका त्यांनी दातृत्वाची भूमिका निभवावी किंवा एखाद्याने प्रचार प्रसारासाठी होतं। आता बघा जेवढे प्रयत्न होतात तेवढं करायचे, समाजाच्या गोष्टींबद्दल जेवढं आपल्याला जमतं तेवढं करायचं, समाजाच्या मागण्या असतील, समाजाचं म्हणणं असेल। कारण दैनिक तरुण भारतला तर मी पहिले लिहिले की कल्याण, ठाणे, मुंबई सारख्या ठिकठिकाणी लोहार समाज भवन होणेकर ही शासनापर्यंत बातमी पोहोचली। कारण मंत्रालयात स्पेशल एक जे सोशल मीडियाचं स्पेशल कार्यालय असतं ते कोणत्या विभागाला ते त्यांना कळवतं की ह्या समाजातल्या गोष्टी आहेत आणि त्याप्रमाणे मार्गक्रम होत आहे। सर्वांनी या गोष्टीसाठी एकजुटीने उभं राहा। आपल्याला हे सर्वात मोठं स्वप्न पूर्ण करायचं आणि यासाठी सर्वांनी टाळ्या वाजून एकजुटीने आपली ताकद मोठी हे दर्शवून द्यायचं। वेगळ्या शहरात राहायचं आणि इकडे पद अटकून ठेवायचं त्यापेक्षा नवीन तरुणाला जो प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे सेवा करू इच्छितो होतकरू यांनी सचिव पदावर काम करावं। त्यानंतर जो काही खर्च झाला तो युवराज भाऊंनी सर्व खर्च समाजासमोर मांडला तो। आता हळूहळू कार्यक्रम होत गेले, खर्च मांडत गेले आणि ती पारदर्शकता होती, ती समाजासमोर आली। हळूहळू लोकांचा विश्वास वाढत गेला आणि लोक ते सामाजिक येत आले आणि कार्यकारिणी जो विश्वास संपादन झाला होता। आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे तर समाजात 2 गट होते, त्या आमच्या कार्यकारिणीमध्ये त्या दोन्ही गटाला एकत्र करण्यात आपण यश आलं। तिसरी एक अशी गोष्ट आहे का आपल्या कल्याण मंडळामध्ये सामुदायिक विवाह हा खूप मोठा भव्य स्वरूपात करण्यात आला। युवराज भाऊंना माझा पूर्णपणे समर्थन आहे, त्यांना अध्यक्ष म्हणून निवडा अशी माझी विनंती आहे आणि मी समाजासाठी वेळ देऊ शकत नाही तर माझी काही वैयक्तिक यानंतर मी समाजात कार्य करू शकत नाही। पुढे कधी जर मला वेळ भेटला तर मी नक्की करेन। खडक पाड्यामध्ये मीटिंग होती तर त्यावेळी काय झालं, आपण अध्यक्षांना तर निवडून दिलं पण अध्यक्षांचं स्वतंत्र त्यांनी काय मत त्यावेळी व्यक्त केलं की मला माझे कार्यकारिणीमध्ये साथीदार असे पाहिजे की जे मला वेळेवर हजर राहून मदत करू शकतील। आता त्या पद्धतीने त्यांनी स्वतःच निवड करावी की मला कोण मदत करू शकतो। एक काटोकाट आज आहे म्हणजे काट्याचा मुकुट आहे, एकट्याचं काम नाहीये तेवढं, त्यांना त्यांच्यासारखे सहकारी पाहिजे, शिक्षण पाहिजे, वेळ आली तर बोलता आलं पाहिजे, काही पडलं तर खिशात हात घातला पाहिजे, ह्या प्रकारचे कार्यकर्ते पाहिजे। निव्वळ मला करा मी पुढे आलो तर तुम्ही वेळ देऊ शकत नाही या म्हणण्याला अर्थ नाहीये। फक्त नावासाठी पुढे येणं हे मंडळासाठी योग्य नाही। मी स्वतःहून पद सोडतोय त्याच्या घाटो का आम्हाला वेळ भेटणार नाही सर्वप्रथम पद आहे आपल्याकडे अध्यक्ष पद आहे तर आपण अध्यक्ष पदासाठी नाव अध्यक्ष म्हणून तुषार भाऊंना सचिव म्हणून आपण या ठिकाणी मी अनुमोदन करतोय। आपल्याला मंजूर असेल आपल्या समाजकार्यात युवांनी येणे म्हणजे खूप मोठी
चांगली बाब आहे आणि त्यांच्या फेडरेशनमध्ये सोसायटीत पण एक जिम्मेदारी निभवतात काम केलेले आणि मला 50-60-70% मदत करावी लागत होती, पण आता मला फक्त ऑब्झर्वेशन राहायचंय. सचिव मजबूत आहे म्हणून आम्ही त्यांना मोकळं केले. पण मला आता हे सुद्धा लेखाजोखा खजिनदार म्हणून त्यांनी पद्धतशीर 100% पाठ पाडावं असं मी आमचे माजी खजिनदारांना आजी खजिनदार बोलू इच्छितो. काम चालू आहे, एका आवाजात येतो साले पाहुणे नाते म्हणून आपण अशी मजाक बी करतो ना, अशी मजाक करूनच कामं चांगले होतात आणि गोडी पाहिजे. ते या शिलगाव मंडळी मीटिंग मला आले फालतू काम करत असेल, येतोय आपण 10-12 लोक सहज भेटायला, गेट टुगेदर सारखं असं एक गोडी निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून मी सर्वप्रथम संचालक म्हणून वरिष्ठ संचालक आहेत आतापर्यंत मी अनिल मोलचं नाव घेऊ इच्छितो. अनिल मक्कन गोराडे. जे संचालक वर्तमान मध्ये आहेत 13 लोकांमध्ये, त्यांना वाटतं की मी वेळ देऊ शकत नाही, जसं दीपक भाऊंनी सांगितलं, सुखलाम मामांनी सांगितलं, सचिवांनी सांगितलं, कोणी असे आहेत की बाबा मी वेळ नाही देऊ शकत, किंवा कोणी असेल की मला काम करायचंय, आपण त्याप्रमाणे आपण या ठिकाणी मत मांडू शकतो. त्यामध्ये दुसरे संचालक आहेत आपल्या याच्यानुसार बघतो मी, त्यांनी आपल्याला विचारलं, तुम्ही जर मला 15 वर्षापासून विश्वास टाकला, ही 5वी टर्म आहे बिनविरोध निवडण्याची माझ्या भाग्यातली आणि कल्याण मंडळ मधला राजू भाऊ तुम्ही अनुभवी आहेत. हा एक इतिहास असेल की 5व्यांदा लगातार बिनविरोध म्हणून अध्यक्ष बसण्याचा, ही माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. म्हणून संचालकांना आपण विचारतो, कारण त्यांनी सहकार्य केलं म्हणून आज आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन करतोय. त्यामध्ये पुढील संचालक आहे दीपक लकडू लोहा. त्याच्यानंतर गणेश पुरुषोत्तम गोराणे. गणेश स्वच्छेने काम करायला तयार आहे आणि एवढ्या वर्ष तुम्ही संधी दिली त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे खूप खूप आभार. त्याच्यानंतर आपण नवी मुंबई, मुंबई, वाशी, बेलापूर यासाठी संचालक दिलेले ते निलेश भाऊ, निलेश रतिलाल पवार. पोलिसाची नोकरी आहे, आमचे 8 तास आहे, त्यांचे 12 तास आहे. क्राईम बघतायत, कधी बिहार कधी युपी जात राहतात नोकरीच्या, पण तरी वेळ आणि पैसा आपल्याला खर्च करतात आणि त्या तिकडचे जेवढे सभासद असतील आपल्याला फेरी नको व्हायला पाहिजे. जर खुदाना कसा घरोघरी पोहोचायचं तर संचालक म्हणून नवी मुंबई फिरू शकतात आणि गेले तर म्हणून निलेश रतिलाल पवार यांनाही आपण संचालक मध्ये घ्यावं अशी घेतो. त्याच्यानंतर पुढील संचालक म्हणून आहेत आपले दीपक शंकर लोहार, टिटवाला, वाशिम, आसनगाव, शहापूर. मला संचालक म्हणून स्वीकारलं त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे अभिनंदन. 3 वर्षापूर्वी भाऊकडे फोन करा, फोटो काढतोय, साधा फोन आहे, फोटो काय चालू ते बी माहित नाही, कार्यक्रम मेसेज चालला तरी माहित नाही, पण बरोबर सुधावा घेतील गणेश भाऊला यांना काय म्हणा. विशेष जीवन शेठ जीवनदासजी पवार 4-5 दिवसापूर्वी फोन केला, मरते दम तक समाज कार्य करू. आमचे किशोर लोटन लोहा इथं पाहिजे, किशोर भाऊ
धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद. आहे ना हो बरोबर आहे. हो very good, sir. बघा हा हो, लिहिलं, लिहिलं. दुसरी गोष्ट बघा इथं या ठिकाणी काही नवीन सभासद इच्छुक आहेत. मी संपर्क केला त्यांना की या काम करा आणि त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केलाय. कानबाईच्या टायमालाच किरण भाऊंना बोललो होतो. चंद्रकांतजी गजानन कुलेकर उर्फ किरण भाऊ असेल मी मदत करेन. बाकी माईक प्लीज. अरे आणि काय म्हणून मी बदलापूरवरनं दीपकजी मधुकर राठोड बोल ना. सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना मी धन्यवाद देतो की मला तुमच्या कुटुंबामध्ये कार्यकारिणीच्या कुटुंबामध्ये सहभाग करून घेतलं. माझी खजिनदार साहेब, माझी सचिव साहेब यांचे पण मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आणि नवनिर्वाचित खजिनदार आणि नवनिर्वाचित सचिव यांचेही अभिनंदन मी करतो. धन्यवाद. विशेष तीन पदाधिकारी आहेत म्हणजे 10 संचालक आपण निवडले आहेत. पण तुषार भाऊ वगैरे यांची पण मला सूचना होती की विभाग जर विस्तार वाढवायचा असेल तर लोक आपण आपल्यासोबत पाहिजे. तर माझ्या मतानुसार आणि आपल्या सर्वांच्या मी या ठिकाणी मत जाणून घेतो. 13 ऐवजी जर 15 केलं तर चालेल का? 14 झाले होते तर 15 आपण घ्यावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून महेश भाऊंनी पण आपल्याला चांगलं काम केलंय. 6 वर्षापासून 2 टर्म महेश भाऊंनी काम केलंय. महेश भाऊ आपल्याला एक चांगली म्हणजे माझ्याकडनं एक विनंती राहील. तुम्ही एक प्रायव्हेट जॉब करता, एक दिवस खाडा पाडला म्हणजे त्या दिवसाची हजेरी जाते. आम्हालाही वाईट वाटतं. मिटिंगांसाठी आम्ही त्रास देणार नाही. पण जो कार्यक्रमावर ठराव झालाय आता की कार्यक्रमाला सहपरिवार भाऊ तुम्ही सहपरिवार आवर्जून उपस्थित राहायचंय आणि मदत तर तुम्ही करतातच. 1500 असो 2000 असो तुम्ही करत राहा. म्हणून महेश भाऊ या ठिकाणी माझी 12 वाजताची ड्युटी आहे. पण माझ्या मनात खूप इच्छा असते की समाजासाठी काही ना काही थोडा तरी वेळ द्यावा. म्हणून जे तुम्ही मला ज्या पद दिलं त्याच्यासाठी खूप तुमचं विशेष आपल्या या ठिकाणी खांद्याला खांदा लावून अभिमानाने सांगतो संचालक मध्ये नसताना संचालकांसोबत काम केलं. प्रमुख अतिथीत असताना बी खाली बसून पावत्या फाडल्या. 10 वेळा पुकारल्या. मनाचा मोठेपणा आहे. म्हणून या कार्यकारिणीत आदरणीय वसंतजी मल्हार सर राजू भाऊंना आणि खजिनदारांना विनंती करतो की या 15 संचालकांमध्ये तुम्ही 16 आणि 17 आमचे मार्गदर्शक म्हणून राहावं अशी विनंती करतो. आपल्याला माहिती आहे ते पुण्यावरनं येऊ शकणार नाही, नाशिकवरनं येऊ शकणार. त्यांनी आज मोठी जिम्मेदारी आपल्याला देऊन टाकलेली आहे आणि समाज भवनाची जिम्मेदारी निभवली तर या 15 संचालकांमधलाच कोणीतरी पुढे अध्यक्ष होईल ही एक अपेक्षा आहे आणि आपण त्यांना आता त्या कामाचे धडे देऊ. तरी अनिल भाऊंना मी आजच्या सभेसमोर की त्यांनी
आमचा हिशोब घ्यावा अशी माझी विनंती. म्हणजे हिशोब तपासणीमध्ये मी त्यांना टाकतोय. संघटक म्हणून वसंतभाऊ काम बघतील आणि वसंतभाऊंना जोडीला संघटक म्हणून गणेश पुरुषोत्तम गोराणी यांनी काम करावं. दीपक भाऊला विनंती करतो की त्यांनी सहसचिव पद घ्यावं. कार्यकारिणीची मीटिंग मी घेऊ. या सभेची मी अनुमती घेतो. जर आम्हाला छोटे मोठे पदांमध्ये काय बदल करायचे असतील, अध्यक्ष सचिव खजिनदार हे आपण निवडूनच दिलेत, पण याच्यामध्ये जर अजून काही डिवायडेशन किंवा असं करायचं असेल तर या सभेची मी एक अनुमती घेतो आणि आपण मंजुरी द्यावी की कार्यकारिणीचे बदल कार्यकारिणीच्या येणाऱ्या मीटिंगमध्ये करू शकतात. अनुमोदन म्हणून आमची कार्यकारिणी या ठिकाणी निवड झालेली आहे.